नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. नागपूर महानगरपालिका भरती 2025 जाहीर झाली होती, परीक्षा झाली. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे वेध लागलेले आहेत. रिझल्ट आपल्याला किती मार्क पडलेले असतील याची उत्सुकता लागलेली आहे. तर त्याच्याबाबत नागपूर महानगरपालिकेने एक शुद्धपत्रक काढलेलं आहे. त्यामध्ये कोणाचे गुण या ठिकाणी समजणार आहेत, कोणाची यादी समजणार आहे, त्याबाबत स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. ते आपण थोडक्यात पाहूया. बघा, नागपूर महानगरपालिकेची जी काही आता यादी आपल्याला पाहायला मिळते ती यादी याप्रमाणे आहे की याच्यामध्ये जी काही नोटिफिकेशन दिलेलं आहे त्या नोटिफिकेशन नुसार आपल्याला काही गोष्टी समजून येतील. बघा, त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाची जी काही गोष्ट आहे ती आपल्याला गुण समजणार आहेत. 22/8/2025 रोजी नागपूर महानगरपालिकेची कनिष्ठ, बघा पद लक्षात घ्या म्हणजे त्यावरून आपल्याला समजेल कोणाचं काय आहे. कनिष्ठ लेखापाल, लिपिक, लेखापाल, रोखापाल, डेटा मॅनेजर, ग्रंथालय सहाय्यक, सिस्टीम अनालिस्ट, विधी सहाय्यक, कर संग्रहक, प्रोग्राम स्टेनोग्राफर आणि हार्डवेअर इंजिनियर या संवर्गातील 174 पदे भरण्यासाठी जाहिरात आली होती. मग आता यामध्ये ऑनलाईन परीक्षा 7/10 ते 8/10/2025 ला झाली आणि महाराष्ट्र राज्यातील केंद्रावर झाल्यानुसार झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने बाह्य संस्थेमार्फत संपूर्ण पदाच्या परीक्षा प्राप्त झालेले गुण, बघा कनिष्ठ लिपिक, आता सगळ्यात या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कनिष्ठ लिपिक, कर संग्राहक या दोन पदाचे सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन केलेलं आहे, कारण त्याचे बॅच जरा जास्त पडले होत्या म्हणून. बघा, नागपूर महापालिकेच्या वेबसाईटवरती या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. मग त्याचप्रमाणे आता यांचे जे काही नॉर्मलायझेशन गुण आहेत ते नॉर्मलायझेशनचे गुण कनिष्ठ लिपिक आणि संग्राहकचे ते तुम्हाला समजतील. नॉर्मलायझेशन करून झालेले आहेत ते. त्याप्रमाणे उपरोक्त पदांची पदनिहाय सामायिक गुणवत्ता यादी यामध्ये स्टेनोग्राफर पद वगळून नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. ते तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचे. आता कुणाचं नॉर्मलायझेशन केलंय तर 2 पदांचं केलंय आणि सगळ्यांची गुणवत्ता यादी या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध झाली. पण कोणाची सोडून? स्टेनोग्राफरची. मग स्टेनोग्राफरची सामायिक गुणवत्ता यादी या ठिकाणी लावलेली नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर महानगरपालिकेची परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी त्यांचे गुण नॉर्मलायझेशन नुसार चेक करून घ्या, किंवा ज्यांचं नाही झालं नॉर्मलायझेशन त्या पदाचं त्यांचे जे काही गुण पडले ते सुद्धा चेक करून घ्या. आणि त्यावरून आपल्याला अंदाज येईल का आपण त्या मेरिटमध्ये बसतो की नाही. कारण आता आपल्याला त्या ठिकाणी कटअप देखील अंदाजी कास्ट नुसार ज्या काही जागा आहेत त्यानुसार काढता येऊ शकतो. या ठिकाणी थांबतो. काय अपडेट आली तर मी पुन्हा या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येईल. तत्पूर्वी तुमचं मनस्वी स्वागत करतो. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा पाठवायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.